भानदास गाडेकर. सावता महाराजांची आज पुण्यतिथी आहे, काय सांगा आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथीनिमित्त शेलगावात असं एक भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो आता नुकता संपन्न झाला आहे आणि पंचक्रोशीतील जनतेसाठी आणि गावकऱ्यांसाठी तिथं महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. तसं आम्ही प्रत्येक वर्षी हे आयोजन करीत असतो. तर हे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. किती वर्षापूर्वी घेतो कार्यक्रम आता म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या हा कार्यक्रम चालू आहे. आमचे वडील होते, आमचे आजोबा होते, तेव्हापासून हे असे कार्यक्रम चालू आहे. पण आता मंदिराचं सुशोभीकरण वगैरे आता केलेलं आहे आणि थोडं चांगल्या पद्धतीनं माझे समाज बांधव आहे तिथं तुटून पडलेले आहे. सर्वांनी योगदान दिलेलं आहे, श्रमदान दिलेलं आहे, आर्थिक सहकार्य केलेलं आहे सर्वांनी. त्यामुळं आता हे शक्य झालं आहे. काय सगळ्यात महाराजांविषयी? महाराजांचं म्हणजे महाराजांचं वैशिष्ट्य असं की आपण सर्व जगातील जनता पांडुरंगाच्या चरणी आपण आषाढी एकादशी जातो. मात्र एकमेव देशामध्ये की असं एक ठिकाण आहे की संत शिरोमणी सावता महाराज आराध येथे पांडुरंगाची पालखी पांडुरंग स्वतः सावता महाराजांना भेटण्यासाठी येतात. ही खूप मोठी व्याख्या आहे त्याची. त्यामुळं देवाचं म्हटलं म्हणजे काय आता जितकं सांगितलं कमी आहे. समाजाला काय आव्हान आहे? समाजाला हेच आव्हान आहे की सर्वांनी एकत्र राहावे, निरोगी राहावे, सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने सर्वांनी एकत्रितपणे राहणे हे महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर अशोकराव पाऊलमध्ये आजचा जो संत शिरोमणी सावता महाराज यांचा जो समाधी सोहळा आपण हे करतोय, तर त्यानिमित्त आम्ही सर्वांनी याचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी याचं आयोजन केलं होतं आणि मी जास्त करून थोडं प्रयत्न करतो. ठीक आहे. आपले कर्म हीच आपली पूजा मानून त्यांनी आपल्या कर्माला प्रथम हे दिलं आणि हे करत असताना त्यांनी कधी असं म्हटलं नाही की तुम्ही कर्म करू नका, कर्मालाच पहिले प्राधान्य द्या. आपलं कर्तव्य तेच आहे, आपण कर्म करतच असायला पाहिजे. परंतु हे करत असताना आपण भगवंताची कशी हे करू, पूजा करू, हे त्यांनी शिकवलेलं आहे. तर माझी समाज बांधवांना आणि आपल्या देशवासियांना एवढंच म्हणणं आहे की आपलं कर्म करत असताना जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही कर्म करून भगवंताची सेवा कशी करता येईल तर ते करत राहा, असं एवढंच मी